वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला, सकाळीच रोजच आमच्या तेलंगणामध्ये जसं की रोजच पाऊस पडतोय आणि आज पण सकाळीच मुसळधार पाऊस जे सुरू झालाय आणि रोजच जसं की आपल्याला भाजीला काही असलं तरी पण परेशानी वाटते, नसलं तरी पण परेशानी की काय करायचं हा प्रश्न जे सगळ्या गृहिणीला पडलेलाच असतो। तर चला, मला आज तसं काही टेन्शन नाही आहे भाजीचं, कारण आज मला करायचे मस्त धपाटे। काल होता सोमवार, त्याच्यामुळं ताजी फ्रेश मस्त कोथिंबीर, हिरवीगार मिरची आणि मस्त जे आपलं लौकी आणलेली आहे, जसं की आम्ही कद्दू म्हणतो, तर त्याचे धपाटे करायचे आहेत। आमची इथं भाजी सहसा तर त्याची कोणी खात नाही, फक्त मी एकटीच खाते आवडीनं। पण मिस्टरांना बिलकुल भाजी आवडत नाही, पण धपाटे मात्र आवडीनं सगळेच खातात। तर आज मला करायचे आहेत मस्त कद्दूचे धपाटे। आणि कसं सोमवारी भरपूर अशी कोथिंबीर घेऊन येतात बाजारातून, ताजी फ्रेश कोथिंबीर टाकल्याशिवाय धपाट्याची तर चव नाही। जसं की लसूण आणि कोथिंबीर भरपूर टाकली तर धपाटे एकदम खमंग छान होते। तर कालची ताजी मस्त फ्रेश कोथिंबीर आणि भरपूर कोथिंबीर टाकून मला धपाटे करायचे। आणि तसं कद्दू थोडासा मीडियम साईजचा आहे, जरसा कवळा असला तर मधलं बी वगैरे मी काही काढत नाही, तसंच मस्त खिसून टाकीत असते। पण हे थोडासा म्हणलं तर कसं असं मधून जरासं बी धरलेलं होतं, त्याच्यामुळे जे मधलं बी जे आहे ते कट करून काढलेलं आहे मी, फक्त वरचे जे आहे तेच खिसून टाकणार आहे। तर चला, मस्त खिसून घेतलेलं आहे। आणि आता हिरवी मिरची, जसं की भरपूर लसण, जिरे आणि कोथिंबीर आणि थोडेसे तीळ, मीठ, हळद पण थोडी जास्त प्रमाणात टाकायची धपाट्यामध्ये, कारण की हिरवीगार कोथिंबीर, हिरवागार कद्दू, हिरवी जे आपली मिरची असते त्याचा ठेसा आपण करून टाकतो ना, तर त्याच्यामध्ये थोडेसे आपले धपाटे जर पिवळे दिसले तर खायला पण एकदम चटकदार, बघितलं तरच आपल्याला खायची इच्छा व्हावं असं कलरफुल कोणतं बी भाजीपाला राहू द्या, कोणती आपली भाजी करतो रेसिपी राहू द्या, चांगली कलरफुल आणि चटकदार दिसली तरच खाऊ वाटते। तर थोडीशी हळद मी जास्त टाकत असते धपाट्यामध्ये, मला तर तेवढी पण नाही, पण कलर छान यावा अशी। तर सगळं साहित्य जे आहे ते मस्त वाटून घेणार आहे आणि पुन्हा जे आहे ते मस्त पीठ तिंबून घ्यायचं आहे। तर आता सगळ्या साहित्याची तयारी करीत आहे मी इथे। आणि धपाट्यामध्ये तिन्ही प्रमाणामध्ये जे आहे ते पीठ बरोबर घेत असते, जसं की गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि आपलं चण्याचं पीठ किंवा कढीपीठ। तर तिन्ही पण ते 3 प्लेट घेतलेलं आहे मी। आणि आता थोडंसं लसण, जिरे सगळं वाटून टाकायचं आहे। आणि कसं बरोबर तिन्ही पण एका प्रमाणामध्ये घेतलं नाही की आपले धपाटे एकदम छान होतात, कमी जास्त कुठेही पातळ बितळ काही होत नाही। आणि ज्वारीचं पीठ थोडं जास्त, गव्हाचं पीठ थोडं जास्त आणि आपलं हरभऱ्याचं पीठ कमी पडलं की नाही की धपाटा आपलं फाटूही शकते आणि तुटूही शकते, जसं की व्यवस्थित येत नाही। तिन्ही पीठ जे प्रमाणात घेतले नाही की आपलं धपाटं मस्त असं भाकरीवानी येते। आणि मी जे आहे ते धपाटे असे भाकरीने थापून वगैरे करीत नाही, पीठ आपण कपड्यावर लावूनच करते, जसं पाणी लावून थापून घेतो ना, आणि त्या धपाट्याची टेस्ट खूप भारी येते ना। आपण जे लाटून थापून करतो ना त्याची टेस्ट अशी येत नाही, नरम पण येत नाही ते धपाटे। तर नेहमी जे आहे ते जशी माझी पद्धत आहे ना तीच तुमच्यासोबत शेअर करीत आहे।
चला आता सकाळपासूनच मुसळधार पाऊस जे आहे ते बाहेर पडत आहे आणि आजचा दिवस जे आहे ते मंगळवार. मस्त असे गरमागरम धपाटे रोजचं पावसामध्ये जे आहे ते केलेलं स्वयंपाक खाऊच वाटत नाही. असं गरमागरम घेऊन एकदम गरमागरम धपाटे, दही, जशी की चटणी शेंगदाण्याची ती एक नंबर. तर तुम्ही पण सगळेजण मस्त गरम गरम धपाटे बनवायले तर सगळेजण खायला या. आणि तुम्ही आज काय केलंय? मुसळधार पाऊस जसा की सुरीचा उकडच पाऊस आहे, तशा पावसामध्ये तुम्ही काय काय करून खायला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त गरमागरम लुसलुशीत धपाटे खायला या सगळेजण. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.